पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये मांस घेऊन जाणाऱ्याला जमावानं केलेल्या मारहाण प्रकरणी 4 जणांना काल उशिरा रात्री नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी मोरेश्वर तांदुळकर हा प्रहार संघटनेचा नेता असल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत रजत वशिष्ठ, आमचे नागपूरचे प्रतिनिधी। रजत, हे चौघे नेमके आहेत कोण? अमोल, पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे, अटकेमध्ये जे 4 लोक आहेत त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे मोरेश्वर तांदुळकर असं त्याचं नाव आहे। आणि पोलिसांना त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्याप्रमाणे तो नरखेड तालुक्याचा प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे असा दावा त्यांनी पोलिसांसमोर केलेला आहे। आणि नागपूर ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत शैलेश बलकवडे, त्यांनी एबीपी माझ्यासोबत बोलताना ही माहिती दिलेली आहे की तो स्वतःला नरखेड तालुक्याचा प्रहार संघटनेचा तालुका अध्यक्ष संबोधतोय। इतर जे 3 आरोपी आहेत ते कुठलेही संघटनेशी जुळलेले नाहीये असं सध्या तरी पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। मात्र सध्या पोलीस या घटनासंदर्भात जे वेगवेगळे क्लिपिंग्स समोर आलेले आहे त्यांची तपासणी करत आहे। त्याच्यामध्ये इतर आणखी कोणी आरोपी असू शकतात का, इतर आरोपी बनू शकतात का, याची चाचपणी पोलीस करत आहे। शिवाय ज्या ठिकाणातून हा मांस खरेदी करण्यात आलेला होता तिथेही जाऊन पोलिसांनी तपासणी सुरू केलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी हा संपूर्ण जो प्रकरण आहे अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे। आणि जो प्रहार संघटनेचा जो तालुका अध्यक्ष आहे त्याच्या इतर रेकॉर्ड्सची म्हणजे पोलीस रेकॉर्ड्सचं व्हेरिफिकेशन केलं जात आहे। अमोल, रजत, या प्रकरणामध्ये आणखी काही गुन्ह्यांची नोंद झालेली आहे का? पोलिसांनी आता पुढचा तपास कसा सुरू केलाय? अमोल, सध्या तरी या प्रकरणामध्ये मारहाणीची नोंद करण्यात आलेली आहे। कारण जे सलीम इस्माईल शाह जे फिर्यादी आहे या प्रकरणामध्ये त्यांनी 4 ते 5 अज्ञात लोकांनी, ज्यांना ते ओळखत नव्हते अशा अज्ञात लोकांनी त्यांना मारहाण केली अशी तक्रार दिलेली होती। क्लिपिंग्सच्या आधारे पोलिसांनी 4 ते 4 आरोपी त्याच्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न केलेले आहे आणि त्यांच्या विरोधात IPC च्या कायद्याप्रमाणे मारहाणीचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। अमोल, धन्यवाद रजत, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अधिक अपडेट तुझ्याकडून आम्ही दिवसभरामध्ये घेत राहू।